कमी रे टांग दिली आणि टांग दिली. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे LP मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये. आज आम्ही चाललो थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल फार्म हाऊसला. तर बघू शकता माझ्याकडे स्टिकर पण आहे, बोटचा स्टिकर घेतला. त्यांची सिस्टीम जरा 11:30-12 पर्यंतच आहे, म्हणून मग मी आमचा स्टिकर घेऊन चाललो जरा. आणि सुधीर येतोय पाठवून, वडा पण आहे. काय माहित कधी येतात. आता आपण जाऊया. तुषार आणि तुषारच्या भावाची तयारी झाली की नाही काय माहिती नाही. चला बघूया. तर जय पण येतोय, कारण आम्हाला जयनी सांगितलेलं की नाही येते म्हणून. आता बघूया ते येतोय, कारण त्यांनी आपल्या हितेशला कॉल केलेला आणि मी नेमका तुषारच्या घरात बसलेलो. त्याचा फ्लॉप झाला सगळा प्लॅन. आम्हाला तो भेटणार होता डायरेक्ट स्टेशनला. आम्ही त्याचा एवढा पाठी लागलेलो चल, पण तो काय मान्य नव्हता करत. आता डायरेक्टली बघूया तो येईल स्टेशनला. मग जरा मी सरप्राईज देतो ब्लॉग रेकॉर्ड. आता जय कधी आला तू, असं जसं हे ते. तर बघूया. तर आम्हाला ऑलरेडी लेट झाला आहे. तुषार गेला बाईक घेऊन, जरा बँकेत गेलं. आणि सुधीर आणि वडा खाली वाट बघतात त्यांची. आता कधी निघायचं आहे काय माहिती, बघूया. चला जस्ट आला, जस्ट काय बोलणार आता. लय लेट झाला भाई आपल्याला. आज चल लाव गाडी लाव. तयारी झालेली आहे आपल्या हितेश भाऊची. वडा बघा तिकडे. चला चला चला. तुझा फोन माझ्याकडे बघा. अरे यार या शरीर चमकतो हा भाई. विनर फुल सगळे चमकतात. काय किती उभा होता तुम्ही खाली. हे बघा. चला. तर मित्रांनो रिक्षात बसलोय. हितेश आणि दुसऱ्या रिक्षातून बघू शकता तुम्ही. आणि यांना पण आता कळलं की जय येतोय म्हणून. आम्हाला माहीतच नव्हतं. तर जरा जाऊन नाटके करणार त्यासमोर. राहुल सोबत कधी आला असं तसं हे ते ओव्हर ॲक्टिंग करणार, बाकी काय नाही. तर बघूया भेटूया डायरेक्ट आता स्टेशनला. मित्रांनो बघा जय बसलाय बघा, उभा आहे इकडे उभा आहे. चला त्याचं लक्ष नाही अजून. तर चला गपचूप पैसे देतो आणि चला. तर मित्रांनो जय आलेले आहे बघू शकता. हा बघा. आणि आम्हाला बोलवता नाही येणार आहे. तर बघूया आता काय ते. चला आता तिकीट काढायला जाऊया. सोन्या म्हणजे आपल्या हितेश आणि तुषार बसलेत तिकडे तिकीट काउंटरच्या इकडे तिकीट काढते. चला हे बघा उभे आहेत दोघं भाऊ. मित्रांनो हे बघा. हा बघा संतोष बघा. संतोष नाही. टांग दिली आणि टांग दिली. कुठं काय झालं, 4 व्हीलर येते की नाही का, अडकले अर्ध्या रस्त्यामध्ये. 4 व्हीलर घेऊन बाईकने येणार होता भाई. काय आलं, बाईक मध्ये पेट्रोल टाकायला पैसे नाहीत. देऊ सर्व्हिसिंग बघा. पुन्हा एकदा वंदे भारत भावने बघितली. पहिल्यांदा बघितली ना. खुश ना. इकडे जा बघ. खुश ना. गर्दीला भेटली. काय बघा. विचारला काय झालं ना भाई, माझ्या घरचे जेव घेतले पहिलाच बोल. अरे काय नाही होत. हे सुधीर कुठे. सुधीर मला दिसतच नाही. सुधीर हरवला. चला स्पीकरवरती गाणी लावतो. मला जागा भेटली मस्त वन साईड बसायला. तुझ्यासाठी आवाज कमी रे.
मित्रांनो कसे कसे आम्ही हॉटेलला पोहोचलेलो आहे. चप्पल बघू शकतो पोचलेलो. कुठली चप्पल काय काय चाललं तू चप्पल दाखवली ना भाई. चप्पल तुटली चप्पल बरं राहिलेली. कुठे हे वाडा कुठे आहे? वाडा कुठे गेला? अरे बाबा ये ना बाबा, कर्जतला जाऊन येतो रिटर्न. जाशील कर्जत बिरजतला. मित्रांनो फायनली आता आम्ही नंदनवन फार्म हाऊसला पोहोचलेलो आहे. तर हे दादा होते आपले. दादा इकडे बघा. ते होते आपल्याला पोहोचवणारे इथपर्यंत. रिक्षा वगैरे आले. हे बघा नंदनवन फार्म हाऊस. तर चला डायरेक्ट आता आतमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आलेलो आहे फार्म हाऊसवरती. हे बघा स्विमिंग पूल वगैरे बघू शकता. आणि आपला सुधीर भाऊ एक नंबर आहे. काय आलं तिकडे त्या पूलला? काय झालं? हा चला मग जाऊ इकडे. किती फूट आहे तिथे? ये चल सुधीर मारुडी. चला चल सुधीर मारुडी. मारा उडी. चला मारा उडी. कोण मारतो उडी? ट्रायपॉड खरं सोने आणला पाहिजे होता. ट्रायपॉड मार उडी म्हणजे मला कळेल केवढं डीपी. फोटो दे डोका वेगळी. नाही नाही खालती जामन दिसते. नाही बाई, इकडे इकडे जास्त खोल आहे आणि तिकडे जरा कमी खोल आहे. मार जा उडी. लय झालं लय झालं. पाणी बाहेर आलं सगळं. वरती जा, त्या साईडला जा. ठीक आहे, बस आहे बस आहे. तर मी उडी मारतो. मार भाऊ. चालू आहे. हा मारा उडी. होऊन जाऊ दे. मार रे जा उडी. मार रे उडी. चले पोच. अमित आरडी. व्हिडिओ चालू आहे. काय क्या हुआ मेरा वादा, वो कसम वो इरादा, भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ मेरा वादा, वो कसम वो इरादा. राजा के संग संग खिलाड़ी हार न माने, आए जो सामने हार बाजाए. बारिश में राजा हो राजा, बलवान कौन है राजा, झुके में जाना करोगा है, धोखे में राजा तो ना आए. आया है राजा, राजा के संग
संग गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. आता उठलो सकाळी सकाळी. किती वाजलेत काय माहिती नाही. आपल्या मजा गेली रात्रभर. हा बघा एक झोपलाय. इथे आमचे कपडे सुकत टाकलेत. मी आहे टॉवेलवरतीच अजून. हे बघा अजून दाखवतो झोपले सगळे. आता हे आमचे रूम आहे. रूम पण दाखवतो तुम्हाला. हा उठलाय सकाळी सकाळी. स्पीकर तिकडे, वडा तिकडे, जय पण झोपलाय मस्त. चला लाईट बंद करूया. पाणी भरून ठेव रे. तुम्हाला विल्ला दाखवतो. इकडे त्यांचे खानावळ आहे. इकडे जेवण वगैरे होतं. आम्हाला पहिलीच रूम भेटली ही वाली. आपण वरतून जाऊन येऊया. इकडे वरती पण रूम आहे. मजबूत रूम आहे त्यांचे. तो गेट आहे समोरचं बघू शकता. हे बघा एकदम नैसर्गिक फार्म हाऊस आहे हा. तिकडे फणसाचे झाडं वगैरे आहेत. फणस मस्तच. जाताना घेऊन जायचा विचार आहे पण देणार नाही वाटतं. काय माहित कापाय का बरं का बघितलं पाहिजे. हे बघा आजूबाजूला एकदम मस्त शेत आहे. खूप भारी. आणि हा पूल. या पूलमध्येच होतो आम्ही दिवस रात्र. हा एकच. मी इथं पूर्णच गेलेलो कारण डीप आहे मजबूत. हा दिसत नाही एवढं. हाय डीप. हा एक झाला पूल. अजून खूप आहेत पूल. पाठीमागे पण बघू शकता एकदम नैसर्गिक वातावरण. इकडे एक रूम आहे यांची. हे बघा ही पण एक रूम आहे या साईडला. खूप रूम झालेत. पक्षी वन साईड आहेत. आणि काल रात्री आम्ही या बाकड्यावरती पण होतो. एकदम मस्त असं चिल वातावरण होतं ना. काय सांगू तुम्हाला. इथे यांचे वॉशरूम वगैरे आहेत. हे बघा या साईडला हा एक पूल आहे. हा तर खूपच डीप होता. त्याच्यात तर जायचा प्रश्नच नव्हता येत. तरी गेलेलो मस्त. इकडे स्पीकर वगैरे त्यांचे साऊंड सिस्टीम. आणि हा एक पूल आहे. हा तर अजून डीप आहे. हा बघा बुबू बघा चले. आणि हे चल चल. आणि हा रेन डान्स बघू शकता. मला एकदम सावधान इंडियासारखा सपोर्ट करायला आलाय. चल. इकडे एक रूम आहे. पंखा. आणि हे आहे यांचं प्रायव्हेट फार्म हाऊस. आम्ही सगळे ह्याच्यावरतीच होतो. आणि आपले हितेश भाऊ पण बघू शकता तुम्ही. हितेश भाऊ आलेला आहे. काय बोलतो. गुड मॉर्निंग. यांचं हे प्रायव्हेट फार्म हाऊस आहे. खरं म्हणजे हेच घ्यायचा विचार चाललेला आमचा. पण ह्याचं काम चालू आहे. रिनोव्हेशनसाठी टाकला म्हणून. माझं काय नाही. तुम्हाला प्रायव्हेट फार्म हाऊस पण दाखवतो चला. नशीब गेट ओपन आहे. हे बघा आजूबाजूला एकदम फुल नैसर्गिक वातावरण. कसलंच शील नाही. इथे तर झोपाळा वगैरे पण आहे प्रायव्हेट फार्म हाऊसला. बघा त्यांनी पूल वगैरे मध्ये कचरा आहे कारण ते रिनोव्हेशनसाठी इथं काम वगैरे चालू आहे. ते काम मशीन वगैरे बघू शकता. इथे पण साऊंड सिस्टम वगैरे सगळं अरेंज करून दिलं जातं वन साइड मध्ये. चला असा तो फार्म हाऊस बघू शकता. अजून आताशी सकाळ झाली आमची. तर बघूया अजून काय काय मजा करायची. नाश्ता वगैरे येणार आता. मस्त लंच पण असणार आहे. मग आम्ही चेकआउट करू आज. तर खूप मजा आली आज. चला बघूया आता. ते लोक झोपलेत अजून. मस्त झोपू दे यांना. मग आपण उठूया मस्त खाऊया.
चलो अल्ला खैरात सारखी मारली. हा मी आहे ना, मी पण ठेवला, आयफोन ठेवला. मी पण नाही तुला आता जरा पोहलो ना रे. हो रे, हे बघ असं मार ना. सोन्याकडे कॅमेरा कर मारू. मला नाही येत रे असं. हा मला येतं. अरे तू असा थाप, तू पण पोटावरती उडी मारतो. सूर मारायचा. सूर निरा सूरत मारलेला मी. अरे जाना मार ना. क्या डरता है. ये परफेक्ट था. मारू पुढे मारूडी. थोडा गुडघ्यात वाक ना जरा. हा मेरी जान. आता थोडा बरोबर होता. थोडासा मित्रांनो आता आम्हाला नाश्ता वगैरे आलेला आहे. किशोर बघू शकतो बघा. ते सकाळी 5:30-6 वाजल्यापासून पोहोचोचे आम्ही. नुसतं पोहोचतो. कॅमेरामॅन जयनी कॅमेरा पकडला. नाश्ता बघा काय ते. त्याला काकांनी नाश्ता लावलाय. तिथे तर आधीच पोचलेला आहे. पण काय फणस पण आहे. फणस जाताना घेऊन जायचा विचार आहे. हा चालेल. चला आमचा नाश्ता आला. गुरुजी पाव. नाश्ता बघा. अजून पोहे पण येत आहेत. एक नंबर नाश्ता. चला चला हे भाई बसून घ्या. मित्रांनो पोहे पण आलेले आहेत आपल्याला. अरे जेवणाचं काय. जय बरसला इकडे. वडा पण जेव खातोय. व्हेज मध्ये काय भेटेल. पनीर बघा. चला या नाश्ता करायला. झालेला आता परत एकदा पाण्यात. चल रे. चल ना पाण्यात. हे तिकडे नको हट. हे इकडे. नाही ये जा जाऊन ये. तर मित्रांनो हे बघा हे लोक क्रिकेट खेळत आहेत दुपारी. आता आम्ही नुसतं पाण्यातच पाण्यात आहे. हा बघ. आउट चले. बॅटिंग करताय. आम्ही तर एकदम फुल पैसे वसूलच करतोय. येऊन जाऊन नुसतं पाण्यात. काय आम्हाला हेच नाही. बघा माझी बॅटिंग बघ. शर्ट का घातलं. टी शर्ट का घातलं. तर मित्रांनो आता आलो डायरेक्टली जेवायला. तिथे तुमच्या इथे आमच्या बसले तिकडे. म्हणून आम्हाला आता डायरेक्ट इकडे जेवणाची व्यवस्था बघू शकता. सगळ्यांनी आज व्हेज मागवलं कारण काल किचन बोलतोय चिकन खाल्लेलं म्हणून. तर हे बघा बघू शकता आमची व्हेज थाळी. चपाती, डाळ आहे, पनीरची भाजी आहे, पापड आहे. हे काय श्रीखंड आहे ना. नाही काय. अरे श्रीखंड आहे वाटतं. श्रीखंड दही बोलते. तर श्रीखंड का दही आता खाल्ल्यावरती बघूया. तर लोणचं आहे, कांदा, लिंबू, भात. अरे वा जेवायला बसले. पण हे फॅन लावा. ते बघ तिकडे तुझे स्विच कुठे.
तू है शिकारी तो मैं हूँ अनाड़ी हार कमानी बलवान कौन है राजा व राजा ब्लॉगर नंबर 2 आलेले आहेत. हे बघा, हा बघा आदिवासी. हा खात राहतो फक्त. इथे दाबून खाऊ म्हणजे आपले पैसे वसूल पण होतील. काय दिवसभर मित्रांनो आम्ही पूर्ण दिवस फूडमध्ये घालवलाय. सांगू नाही शकतो तुम्हाला. म्हणजे मला सकाळी 5:30 वाजता उठलेलो. मला माहिती पण नाही. मला वाटलं 8-9 वाजलेत. 5:30ला उठून इकडे तिकडे फिरतो पागल सरकार. आणि आता जरा बाकीचे पण आलेत सगळे पूलमध्ये. फॅमिली वगैरे. अरे पंखा लावा ना यार, गरम होतोय. अरे एसी लावा. काकांना सांग. अच्छा अच्छा. चला जेवणाला सुरुवात करू दे. या तुम्ही पण चला जेवण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला चला जेवण. उंदीर मामा की जय. अनेक नोकरी झाली. मित्रांनो चेकआउट करायची वेळ झालेली आहे आणि या दादांचा फार्म हाऊस आहे बघा यांचं. तेव्हा भाऊ आपलं जेवण बनवतो वन साईड मध्ये. रिक्षावाले पण आलेले आहेत आपले बाहेर उभे होते. चला बाय बाय. ते बघा वाडा राईड वगैरे घेतले मस्त पियाला थंड. चला का बाय बाय. मित्रांनो हे बघा आम्ही अशा प्रकारे रिक्षात बसलेले. ते बघा सीधे आमच्या दोघांच्या मांडीवरती तुषार, इथेच भाऊ, इथे वडा आणि इकडे जय. चला बदलापूर स्टेशन कमिंग सून. तर मित्रांनो आता फायनली बदलापूर ट्रेन पकडली आहे. बघू शकता गरमीने हालत बेकार केली आमची. आपण भिजला सगळे भिजलेले आहेत. सगळंच भिजलेले आहेत. पाणी बिणी आणले. चला डायरेक्ट आता घरी जाऊ. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि आम्ही जे फार्म हाऊसला गेलेलो सगळेजण त्या फार्म हाऊसचे मालक ते एकदम खूप भारीच होते. आणि त्या फार्म हाऊसची सगळी डिटेल मी इथे फोटो सोडतो त्यावरून तुम्ही बघू शकता किती पर पर्सन आहे, त्याचं पॅकेज काय आहे, पूर्ण 24 आवर्सचं पॅकेज काय आहे. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता सध्यासाठी बाय बाय. Имена, лица номера, я помню только пин-код, замыслы